नमस्कार, मी डॉक्टर करिश्मा डफळे, फर्टिलिटी तज्ञ, पुणे। आज मी तुम्हाला फर्टिलिटी जर्नीमध्ये पहिल्या ज्या स्टेप्स आपण पेशंट्सला एक्सप्लेन करतो, जेव्हा त्यांना 1 वर्ष झालंय लग्नाला तरी प्रेग्नन्सी राहत नाहीये, नॅचरली ट्राय केलेलं आहे, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तर मग डॉक्टर तुम्हाला काय सल्ला देतात याच्याबद्दल मी माहिती देणार आहे। तर जेव्हा तुम्ही फर्टिलिटी तज्ञांना भेटायला जाता तर तेव्हा पहिला इथे बेसिक टेस्ट फिमेलचे म्हणजे वाईफचे आणि हजबंडचे दोन्ही केले जातात। वाईफचे बेसिक टेस्ट म्हणजे थायरॉइड टेस्टिंग, प्रोलॅक्टिन टेस्टिंग आणि AMH टेस्टिंग। या तिन्ही टेस्ट फर्टिलिटीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या बेसिक कन्सल्टेशनच्या वेळी तुम्हाला सांगितल्या जातात। तसेच तुमच्या हजबंडना सिमेंट टेस्ट ही करायला सांगितली जाते। तर ज्या फर्टिलिटी सेंटरमध्ये या सर्व सोयी एकत्र आहेत, प्लस सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिमेलची म्हणजे वाईफची अल्ट्रासाउंड किंवा सोनोग्राफी केली जाते। या एका सोनोग्राफीमध्ये डॉक्टरना तुमच्या फर्टिलिटी स्टेटसबद्दल खूप काही माहिती कळते, जसं काही तुमचं गर्भाशय कसं आहे, त्याच्यामध्ये काही सूज आहे का, काही फायब्रॉइडच्या गाठी आहेत का, तुमच्या अंड्यांचा साठा कसा आहे, अंडी जास्ती आहेत कमी आहेत, ओव्हरीचा व्हॉल्यूम कसा आहे, अंड्याशयाच्या आत काही गाठी आहेत का, रक्ताच्या का पाण्याच्या काही गाठी आहेत का, हे एका बेसिक अल्ट्रासाउंडमध्ये डॉक्टरना तुमच्या कळते। प्लस हे ॲडिशनल जे ब्लड टेस्ट आहेत जसे थायरॉइड, प्रोलॅक्टिन आणि AMH प्लस सिमेंट टेस्ट, हे सर्व एकाच व्हिजिटमध्ये झाल्यानंतर तुमचे फर्टिलिटी तज्ञ तुमचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ह्याचं सोल्युशन तुम्हाला हे सगळे रिपोर्ट्स सोबत सांगू शकतात। प्लस पुढे कशी ट्रीटमेंट करायची हे देखील तुम्हाला समजावून सांगू शकतात। अशा इतर अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।